देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, तरीही भटक्या विमुक्त समाज हा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व रोजगार या मूलभूत गरजांपासून नेहमीच वंचित राहिला। आज तागायत विमुक्त भटक्यांची जनगणना झालेली नसल्यामुळे आज मितीला त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय स्थितीचं नेमकंच अवलोकन झालेलं नाहीये। या प्रवर्गासाठी कुठलेही धोरण व उपाययोजना सध्या सरकारकडून केल्या गेल्या नसल्याची खंत DNT अधिकार मंचाचे अध्यक्ष भरत विटकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीने त्यांना होती ती संधी 5 वर्षाची गमावलेली आहे। इदाते कमिशन त्यांनी आमच्यासाठी नेमलं, 5 वर्ष इदाते कमिशन खेळवत ठेवलं आणि अहवाल घेतला, त्यालाही वर्ष होऊन गेलं। यांच्या मनात जर आमच्या संदर्भात काही निर्णय भूमिका घ्यायची असती तर त्यांनी जरूर आमच्या संदर्भात निर्णय घेतले असते। हे सुवर्णांना 10% आरक्षण 3 दिवसात देऊ शकतात, परंतु 5 वर्ष अभ्यास करून आमच्यासाठी ते काडीचाही निर्णय घेऊ शकत नाही। त्यांनी काडीचाही निर्णय केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावरचा आमचा विश्वास आत्मीयतेला नाही। त्यामुळे आम्ही राहुल गांधीवर विश्वास ठेवून आमची ही भूमिका घोषित करतो। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 2019 जाहीरनामा नुकताच जाहीर झाला आहे। त्यामध्ये विमुक्त भटक्या जमातींच्या विकासासाठी महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केले आहेत। येणाऱ्या काळामध्ये विमुक्त भटक्या जमातींच्या परिवर्तनासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विमुक्त भटक्या जमातींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वासही विटकर यांनी बोलून दाखवला। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विमुक्त भटक्या जमातींचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा राहणार आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 2 तारखेला परवा जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्या जाहीरनाम्यामध्ये देशातल्या भटक्या विमुक्तांच्या प्रश्नाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी हायलाईट केलेले आहेत। त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्ही मानतो तो म्हणजे आमची जनगणना करण्याचं राहुल गांधीजींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, वादा केलेला आहे। त्याचबरोबर देश पातळीवर आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी त्यामध्ये जाहीरनाम्यात वादा केलेला आहे। त्याचबरोबर आमच्यावर जो गुन्हेगारी कलंकाचा कायदा आजही आहे, त्या कायद्याचं नाव हॅबिच्युअल अपेंडिक्स ॲक्ट, तो पूर्णपणे सत्तेवर आल्या रद्द करण्याच्या संदर्भात वायदा केलेला आहे। शिक्षण आणि नोकऱ्याच्या संदर्भात आमच्या लोकांना रोजगार देण्याच्या संदर्भात त्यांनी वादा केलेला आहे। हे माननीय राहुल गांधींनी दिलेले सर्व वादे आमच्या समाजाचं परिवर्तन घडवणार आहे असं आमचं मत आहे। आणि माननीय राहुल गांधी ज्या पद्धतीने देशाला आज अतिशय ठामपणे आश्वासन देतात, ते दिलेलं आश्वासन 100% पाळतील आणि ते पूर्ण करतील आणि आमच्या परिवर्तनामध्ये ते सहभागी होतील असा आमचा विश्वास आहे। आणि म्हणूनच आम्ही निर्णायक पद्धतीनं माननीय राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना व त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना आमचा DNT अधिकार मंच, जो 14 राज्यातल्या भटके विमुक्तांच्यासाठी नेटवर्क म्हणून काम करतो, तो या उमेदवारांना, काँग्रेस पक्षाच्या व सहयोगी सदस्याच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देतो। आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षानं जे दिलेले आश्वासन आहे, पुढील 5 वर्षामध्ये हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आमचं नेटवर्क अतिशय सक्षमपणे काम करणार आहोत, ही आमची या निमित्तानं ग्वाही आहे।